आज माझ्या नवऱ्याला मटण खायचं होतं. त्याच्या बायकोनी बघा त्याच्यासाठी प्रेमाने मटण सुक्का, मटण रस्सा, मटणाचा सूप, इंद्रायणी भात, त्यासोबत ज्वारीच्या भाकरी असा बेत केला एकदम कडकडून. आणि हा व्हिडिओ आहे खास करून नॉनव्हेज प्रेमींसाठी. ज्यांना कोणाला नॉनव्हेज खायला नसेल आवडत तर त्यांनी प्लीज स्किप करा व्हिडिओ. सर्वात आधी तर काही जणांना बरेच डाऊट आहेत माझ्याविषयी. जसं मी अगोदर नॉनव्हेज खात नव्हती आणि अचानक खायला सुरुवात केली, या संदर्भात पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. त्या अगोदर मी गेली होती मंडईमध्ये छान भाजी आणण्यासाठी, पण मला काय भाजीला तेच ऑप्शन दिसत होते जे की मी रोज बनवते आणि मलाही कंटाळा आलेला. म्हटलं चला आता पुढचे 2-3 महिने तर नॉनव्हेज खाणं पॉसिबल नाही. मग माझी नजर गेली बाजूच्या मटणाच्या दुकानावर. तर मला तिथल्या दादांनी खूप छान चांगलं फ्रेश मटण दिलं आहे, अर्धा किलो. सर्वात आधी तर मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर यामध्ये हळद, मीठ, त्यामध्येच धण्याची पावडर, थोडासा मटण म्हणजेच गरम मसाला मिक्स करून याला असं मॅरिनेट करून ठेवते. तुम्हाला सांगते, लहानपणापासूनच माझ्या घरचे म्हणजेच मी सुद्धा आम्ही नॉन व्हेजिटेरियन होतो. आम्ही आवडीने चिकन, मटण, अंडी आठवड्यातून किंवा महिन्यातून 1-2-3 वेळेस तर व्हायचंच. आणि खास करून सर्वांना रस्सा खूप आवडायचा, भाकरीमध्ये चुरून खाण्याकरता किंवा भातासोबत खायला. नंतर आम्ही जसजसे मोठे झालो आमच्या प्रत्येक भावंडांच्या आवडीनिवडी वेगळ्या. जसं की ज्याला खायचंय ते अजूनही खातात, ज्यांना नाही खायचं ते खात नाहीत, त्यांनी सोडून दिलं. तसंच मला ना मागच्या वर्षी असं मनात आलं की का मी पण हे उगीच नॉनव्हेज खाते, खायला एवढंसं खाते नावाला आणि बाकी असंच असतो, पीसेस वगैरे तर कधी आवडीने खातेही नाही. तर म्हटलं की चला मी पण ट्राय करते, माझ्याकडून हे रस्सा बिस्सा सुटेल का. म्हणून मी पूर्ण 1 वर्ष खाणं बंद केलं. नंतर माझ्या मनावर कसा काय कंट्रोल नाही राहिला, मनाचा ताबा कसा काय सुटला तेही सांगतेच पुढे. त्या अगोदर मी ह्या साईडला मटण जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते बऱ्यापैकी मॅरिनेशन झाले. त्या अगोदर एक वाटण करून घेतले, ज्यामध्ये लसूण घेतलेत 7-8 पाकळ्या. लसूण देशी असेल तर अतिउत्तम, नसेल तरी चालेल, साधावाला लसूण घ्यायचा. यामध्येच 1 इंचभर आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून वरची साल काढून, त्यामध्ये थोड्याशा काड्या असलेल्या हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आणि ह्यामध्ये दुसरं काहीच मिक्स न करता हे सेपरेट वाटण खलबत्त्यात चेचून घ्यायचा. तर तसं मी वाटण करून घेतलं आणि साईडला कांदा कट करून घेतला आहे. सर्वात आधी तर मला मटणाचा सूप काढायचा आहे, त्यामुळे बारीक चिरलेला कांदा, त्यामध्ये तमालपत्र असेल तरी उत्तम, 1 चक्री फूल, धणे, जिरे हे टाकून चांगलं परतवायचं आणि यामध्येच हे मॅरिनेशन केलेलं मटण जे आहे ते चांगलं परतवून घेते. आता हे चांगलं परतवून झालंय. त्यानंतर मी यामध्ये टाकते हे वाटण केलेलं लसूण आणि आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण सर्व टाकून द्यायचं एकत्रच आणि चांगलं परत परतवायचं. थोडासा गरम मसाला किंवा मटण मसाला मिक्स करायचा. आता हे जे अळणी सूप मी काढणार आहे ते फक्त सूप म्हणून न पिता ते आपण इंद्रायणी भातामध्ये पण अळणी भात म्हणून खातो ना, त्या पद्धतीने खाऊ शकतो, वरून तुपाची धार टाकून खूप छान लागतो. त्यामुळेच मी यामध्ये मटण मसाला टाकलाय, जे लालसर रंगाचा आहे. यामध्ये लाल तिखट नाही टाकले बरं का. नंतर गरजेनुसार पाणी, जसं की मी 2 ग्लास गरम केलेलं पाणी टाकलंय जे उकळलेलं होतं आणि आता कुकरला 4 शिट्ट्या करून घेते. इकडे सूप शिजते, म्हणजेच याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत मी बाजूलाच तयारी करून घेते. जे मटण रश्शाला फोडणी देण्यासाठी मसाला वाटण लागणार आहे त्याचीही तयारी आहे. सर्वात आधी तर 2 कांदे असे ओबडधोबड चिरून घेते, ज्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. यासोबत यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या 10-12, बारीक लसूण आहे. यामध्ये किसलेलं सुखं खोबरं, याचं कोणतंच भाजण बिजन नाही करायचं आहे. थोडासा आल्याचा तुकडाही टाकला तरी चालेल आणि कोथिंबीर. हे वाटण करून साईडला ठेवून दिलं आणि हे आपलं आहे गरम गरम सूप मटणाचा. याला 4 शिट्ट्या देऊन करून घेतले आणि मटण छान मऊसूत असं शिजलेलं आहे. हे कुकरमधून बोलमध्ये काढून घेते एका आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुगंध याचा खूप छान येतो. यामध्ये मसाले वगैरे छान मॅरिनेशन झाल्यामुळे ना मटणाचा वास वगैरे अजिबात नाही येत. तर हे बघा, मटण एकदम चांगल्या प्रकारे शिजलं आहे, एकदम मऊ असं. ज्यांच्या शरीरात B12ची कमतरता आहे ना, त्यांनी हे मटणाचं सूप पिलं ना तरी उत्तम आहे. हाडे मजबूत व्हायलाही मदत होतात. बऱ्याच जणांच्या शरीरात आहे ना B12ची कमतरता असते, जशी की माझ्याही आहे. आणि हे खरंच आहे की जास्त करून व्हेजच्या कम्पॅरेटिव्हली नॉनव्हेजमध्ये मासे असतील, अंडी, मटण, चिकन यामध्ये B12ची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टर पण सजेस्ट करतात की ज्यांच्या शरीरात B12 कमी आहे त्यांनी मासे किंवा अंडी खावेत. कॅल्शियमची कमतरता असेल, हाडे, पायदुखी, पाठदुखी यावरती पण डॉक्टर बोलतात की मटणाचं सूप प्या गरम गरम.
तर ते अगदीच चांगलं असतं आरोग्यासाठी म्हणून पितात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या कोणाच्या माहितीनुसार B12ची संख्या किंवा अनेक इतर विटॅमिन्सची संख्या जर कोणत्या भाजीपाल्यांमध्ये किंवा व्हेजच्या कोणत्या कडधान्यामध्ये असेल तर प्लीज त्यांनी मला कमेंट करून सांगा. माझ्यासारखे अनेक असे कोणी B12 ची डेफिशियन्सी असणारे जे पेशंट असतील ना, त्यांना त्याची गरज नक्कीच असेल. जे कोणी नॉनव्हेज नाही खात त्यांच्या कामाला येईल. एनिवे, इकडे जे मी वाटण केलं होतं कढईमध्ये तेलामध्ये चांगलं वाटण परतवून घेतलं, कारण की मी ते भाजलं नव्हतं म्हणून. त्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घेतलं. त्यामध्ये गरजेनुसार सुखे मसाले, खास करून आपल्या घरातलं लाल तिखट, रोजच्या वापरातलं धणा जिऱ्याची पावडर, मटण मसाला, हे सर्व टाकून मटण जे शिजवलं होतं ते यामध्ये मिक्स केलं. एक्स्ट्रा पाणी नाही मिक्स केलं, कारण जे पिवळा रस्सा काढला होता म्हणजेच आळणी पाणी, त्यानेच हे मटणाला जास्त चांगली चव येते. यामधील जे पीसेस होते त्याला म्हटलं जरा सुखा बनवावा, तर खूप छान मऊ असं मटण शिजलं होतं. सर्वात आधी तर चमच्यावर तेल, एका दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट, हळद, धण्याची पावडर मिक्स करून त्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकला आणि सगळे पीसेस असे मिक्स करून घेतले. आणि जे लाल तिखट रश्श्यामध्ये जे वरचं तर्री असतो ना, जे चरबी शिजवल्यावर येते, तर तेही त्यामध्ये मिक्स केला. तर अशा प्रकारे मी मटण सुक्का बनवला एक साईडला. आणि इकडे मटणाच्या रश्श्याला पण खळखळून उकळ आली आहे. त्यानंतर यामध्ये दोन्हीमध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकली आहे आणि घरात एकदम असा झणझणीत खमंग सुगंध येतोय मटणाचा. सगळ्यात आधी भात बनवून घेतला होता, तर एक साईडला मी इंद्रायणी भात शिजवून ठेवलाय आणि आता फक्त ज्वारीच्या भाकरी बनवायच्या पेंडिंग होत्या. जर तुम्ही ज्वारीच्या भाकरी थोड्या पांढऱ्या शुभ्र करायच्या म्हणतात ना, तर त्यामध्ये थोडंसं तांदूळ मिक्स करा. तर तांदूळ मिक्स करताय तर ते रेशनचं न करता बारीक मोगरा असतो ना, कणी मोगरा, बासमती राईस, तर तो टाकायचा. तो स्वस्तही असतो, तो सुगंधीही असतो. तर भाकरी बनवताना एकदम चिकट, पांढऱ्या आणि सुगंधी भाकरी बनतात. खरंच मला सांगा तुम्ही हे यूज करून बरं का, तुम्हाला पण नक्की आवडेल. मला तर आवडतात ह्या भाकरीचा सुगंध वगैरे, आणि खाण्यासाठी पण एकदम स्वादिष्ट लागतात. चुरून खावा किंवा असं लावून लावून खायचं तरी पण छान लागतात भाकरी. बघा, काही जण मला म्हणायचे ना की प्लेटमध्ये भाकरी करत जा म्हणून, तर मी जेव्हा प्लेटमध्ये भाकरी करायला जाते तेव्हा ही प्लेट अशी हालत असते. तर माझं फक्त एकच प्रॉब्लेम होतो भाकरी करते वेळेस, त्यामुळे मला एकदम घट्ट दाबून अशी प्लेट चिटकावी लागते, अशी पोटाला आणि बाजूच्या शेगडीला, तेव्हा ती प्लेट एकदम घट्ट बसते. नाहीतर तसंही मी तिथे कपडा टाकू किंवा काही टाकू तरी पण ते हालतच असतो. त्यामुळे भाकरीसोबत तर प्लेट ही गोल गोल फिरते आणि माझी भाकरी लवकर बनत नाहीत. एनिवे, 2-4च भाकरी करायच्या असतात, त्यामुळे मी ॲडजस्ट करून करते कसं बसं, कारण ओटा मला खूप छोटा पडतो, त्यावरती प्लेट वेगळ्या साईडला बसत नाही पूर्णपणे. आणि मला माहिती आहे, मला आतापर्यंत खूप जणांच्या चिक्कार कॉमेंट रिसीव झाले आहेत की माझ्या भाकरी खूप छान येतात. आणि ॲक्च्युअलमध्ये मी भाकरी खरंच खूप छान बनवते. मलाही माझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो की मी भाकरीला भारी बनवते म्हणून. तर याच्याविषयी लवकरच एक व्हिडिओ रेसिपी संदर्भात मी पोस्ट करेल लवकरच माझ्या चॅनलवर. तर माझं बोलणं अर्धवट राहिलं की मी परत मटण खायला सुरुवात केली कशी काय, तर ते मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा पण अक्षयला मटण चिकन बनवून द्यायची त्या पूर्ण कालावधीमध्ये, जेवढं मी 1 वर्ष सोडलं, त्या पूर्ण 1 वर्षात मी ज्यांच्याही सोबत जायची ते नॉनव्हेज खायचे बाहेर, तेव्हाही माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला बनवून द्यायची तेव्हाही माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. असं विचार यायचं मनात की यार, एकदा सोडून दिले परत परत का आपण मन घालतोय अशा गोष्टींमध्ये. तर तसं करून करून मी 1 वर्ष ढकललं पुढे, पण एकदा माझ्या तोंडावरचा ताबा सुटला आणि मी खायला सुरुवात केली. बस एवढंच आहे, बाकी काय नाही. की काही जणांना असं वाटतं की मी आधी खात नव्हती, मी आधी नावं ठेवायची खाणाऱ्यांना वगैरे, तर असं काहीच नाही. मी खाणाऱ्यांना नावं नाही ठेवायची, मी मलाही नावं ठेवायची की यार नसतो चांगला असं का खायचं वगैरे. खरं तर हा गुंता खूप मोठा आहे, तो असं काय आपल्या बोलण्याने सुटणार नाही. ज्यांना खायची इच्छा आहे त्यांनी बिंदास खावा, जे खात नाहीत ते खरंच खूप चांगलं काम करतात. भविष्यात कधी माझा मनावरचा ताबा एकदम मी कंट्रोल ठेवता आलं ना, मी नक्की एक दिवस सोडणार आहे आणि ते लवकरच दिवस येतील मला असं वाटतं. आता तोपर्यंत काही विचार न करता मस्त झणझणीत चिकन रस्सा, सुक्का, सूप, गरम भाकरी रेडी आहे. तर मंडळी, या खायला. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला नक्की लाईक कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हेज प्रेमींसाठी तर मी नेहमीच वेगवेगळ्या व्हेज आणि हेल्दी प्रोटीन युक्त रेसिपीज शेअर करत असते. सगळ्यात जास्त आवडला आळणीवाला, खूप भारी होता, एक नंबर. आणि रस्सा त्यानंतर मला सेकंड नंबरला आवडला हा रस्सा. आतापर्यंत मी कुठंच नाही खाल्लं, जबरदस्त, एक नंबर. भीतीने नाही सांगत ते. अच्छा, ओरिजिनल भारी झालंय.
आणि सुक्क तर काय भारीच आहे. हा बस केवढी तारीफ 650 रुपयाला थाळी. चालते. तारीफचे मी 100 रुपये कट.